मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रागिनी मुद्दाम आकाश जवळ जाते आणि त्याला म्हणते की उठ आकाश, सकाळ झाली आहे, तुला सूर्यबाप्पाला नमस्कार करायचा आहे ना. मात्र आकाश सतत त्याच्या सायकल राणीचं नाव घेत असतो. त्यामुळे रागिनी म्हणते की तू सूर्यबाप्पाकडे तुझ्या सायकल राणीसाठी प्रार्थना कर, म्हणजे ती लवकरात लवकर घरी येईल. आणि ते ऐकून आकाशला खूप आनंद होतो आणि मग लगेच तो सूर्यबाप्पाला नमस्कार करण्यासाठी जातो. आणि ते बघून रागिनी खूपच खुश होते. ती हसतच मनाशी म्हणत असते की आई मला माफ कर, पण तू काही भूमीला घरात घेणार नाही आणि ती घरात आल्याशिवाय मला माझे पुढचे प्लॅन बनवता येणार नाही. त्यामुळे आता आकाशने भूमीला बघणं खूप गरजेचं आहे. तर दुसरीकडे आकाश सूर्यबाप्पाला नमस्कार करण्यासाठी त्याच्या रूमची खिडकी उघडतो आणि सायकल राणीसाठी सूर्याकडे प्रार्थना करतो. आणि त्यानंतर त्याचं लक्ष खाली जातं तर त्याला तिथे त्याची सायकल राणी दिसते आणि तिला बघून आकाश खूपच खुश होतो. आणि मग तो मोठमोठ्याने सायकल राणी असं म्हणत बाहेर जाण्यासाठी निघतो. त्यामुळे रागिनीसुद्धा खूप खुश होते. तर दुसरीकडे भूमीचे बाबा तिला कॉल करतात. भूमी त्यांना काही न सांगता इकडे अशी निघून आल्यामुळे ते तिच्यावर खूप चिडलेले असतात. तर भूमी त्यांना समजावते की बाबा, मला आकाशची खूप काळजी वाटत होती म्हणून मी इकडे निघून आले. त्यावर तिचे बाबा तिला समजावतात की भूमी, तू काय तुझ्या नवऱ्यासोबत भांडून माहेरी आली नव्हती, तर तुमच्या घरातील मोठ्या आणि जबाबदार व्यक्तीने तुला घराबाहेर काढलं होतं. ही मुलांची भांडणं नाही आहेत हे तुझ्या का लक्षात येत नाही. त्यावर भूमी म्हणते की बाबा, मला तुमचं म्हणणं कळतंय, पण मला आकाशची खरंच खूप काळजी वाटत होती म्हणून मी इथे आले. तर बाबा म्हणतात, पण ते लोक तुझ्यासोबत कसे वागले बघितलं ना, मला तर आता असं वाटते की या क्षणी तिथे यावं आणि आजींना जा विचारावा. मात्र भूमी म्हणते की बाबा, आत्ता या क्षणी आपण दोघांनीही शांत राहणं गरजेचं आहे, फक्त आकाशसाठी. आणि त्यावर बाबासुद्धा हो म्हणतात. तर दुसरीकडे डॉक्टर आगाशे घरी आलेले असतात. आजी त्यांना सांगत असते की आकाशची तब्येत बिघडतच चालली आहे, त्याच्या अंगामध्ये थोडेही त्राण शिल्लक राहिले नाहीत. मात्र त्याचवेळी आकाश मोठमोठ्याने सायकल राणी असं म्हणत त्याच्या रूममधून खाली येतो आणि घराचा दरवाजा उघडून बाहेर जातो. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रागिनीसुद्धा नाटक करत त्याच्या पाठीमागे धावत असते. त्यानंतर राजा काका तिला नक्की काय झालं आहे हे विचारतात. त्यावर रागिनी नाटक करत सांगते की नेहमीप्रमाणे आकाश सूर्यबाप्पाला नमस्कार करण्यासाठी खिडकीत गेला आणि तेथून त्याने भूमीला बघितलं, मी त्याला काही सांगणार इतक्यात तो खाली पळत आला. त्यावर राजा काका म्हणतात की हे सगळं तू नंतर सांग, आधी आकाश कुठे गेला आहे ते बघ. आणि त्यानंतर ते सर्वजण आकाशच्या पाठोपाठ बाहेर येतात. तर आकाश पळतच त्याच्या सायकल राणीजवळ जातो आणि रडतच तिला मिठी मारतो. आकाशला बघून भूमीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि त्या दोघांना एकत्र बघून मनू, अथर्व, राजा काका आणि रघु काका खूपच खुश होतात. रागिनीसुद्धा हसतच त्या दोघांकडे बघत असते. आजी मात्र खूपच चिडलेली असते. तर पौर्णिमा आणि अभिजित मात्र रागातच एकमेकांकडे बघत असतात. तर डॉक्टर आगाशे आजीला म्हणतात की तुम्ही तर म्हणाला होता ना की आकाशच्या अंगामध्ये उठून उभे राहण्याचे देखील त्राण नाही, पण बघा तो तर इथे पळत भूमीजवळ आला आहे आणि हा चमत्कार फक्त भूमीच करू शकते. आणि ते आजीला सांगतात की आकाशला जर आपल्याला लवकरात लवकर बरं करायचं असेल तर त्याने आणि भूमीने एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. मात्र ते ऐकून आजी खूप चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. तर इकडे आकाश रडतच त्याच्या सायकल राणीला म्हणत असतो की तू मला सोडून कुठे गेली होतीस, मला तुझी खूप आठवण येत होती. तर भूमीसुद्धा म्हणते की हो आकाश, मला सुद्धा तुझी खूप आठवण येत होती म्हणूनच मी परत आले. आणि मग त्यानंतर आकाश भूमीचा हात पकडतो आणि तिला घरामध्ये घेऊन जातो. त्यानंतर तो आजीला सांगतो की सायकल राणी आता इथेच राहणार माझ्यासोबत, ती कुठेही जाणार नाही. आणि आकाशचं हे बोलणं ऐकून आजी रागातच भूमीकडे बघते. तर इतर सर्वांना खूप आनंद झालेला असतो. मात्र त्यानंतर आकाशला चक्कर येते आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळतो. त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. सर्वजण आकाशकडे जातात, त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र आकाश शुद्धीवर येत नाही. आकाशची अवस्था
अवस्था बघून आजी खूप रडत असते. तर भूमी रागिनी आत्याला विचारते की याने कालपासून काही खाल्लं आहे की नाही. त्यावर रागिनी नाही म्हणते. तर भूमी रघु काकांना पटकन आकाशसाठी काहीतरी बनवायला सांगते. मनूला पाणी आणायला सांगते आणि मग अथर्व आणि राजा काकांच्या मदतीने ती आकाशला त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. थोड्या वेळानंतर आकाश शुद्धीवर येतो. भूमी आग्रह करून त्याला जेवण भरवते आणि मग भूमीच्या हातून आकाशही जेवण करतो. त्यामुळे सर्वांनाच खूप आनंद होतो. आजी मात्र अजूनही भूमीवर रागवलेली असते. ती रागातच भूमीकडे बघते. त्यानंतर रघु काका आकाशसाठी दूध घेऊन येतात. भूमी आकाशला विचारते की तू तुझ्या हाताने पिणार ना. त्यावर आकाशही हो म्हणतो आणि तो दुधाचा ग्लास हातामध्ये घेतो. मात्र त्याचा हात थरथर कापत असतो आणि ते बघून भूमीला खूप वाईट वाटते आणि त्यानंतर ती आकाशला धीर देते आणि मग आकाश ते दूध पितो. त्यानंतर भूमी आत्याला त्याच्या गोळ्यांबद्दल विचारते. डॉक्टरांनी दिलेल्या नवीन गोळ्या रागिनी तिला दाखवते आणि मग भूमी आकाशला त्या गोळ्या देते आणि मग त्याला झोपवते. आणि आकाश शांतपणे झोपी गेल्यानंतर राजा काका भूमीला म्हणतात की भूमी तू खरंच चमत्कार केला आहे. तू नसल्यामुळे आकाश खूप अस्वस्थ झाला होता. मात्र तू आल्यामुळे त्याने व्यवस्थित खाल्लं आणि शांतपणे झोपीसुद्धा गेला. मात्र भूमी म्हणते की नाही काका, मी कोणताही चमत्कार केलेला नाही. तर मनू आणि अथर्वसुद्धा भूमीला म्हणत असतात की ताई, जेव्हा तू इथे नव्हती तेव्हा आकाश खूपच घाबरला होता. तो अर्धवट शुद्धीमध्ये असताना सुद्धा तुझंच नाव घेत होता. त्याने काही खाल्लेलं नव्हतं. त्याला फक्त तू हवी होती. आणि मग त्यानंतर आकाशला आराम करता यावा म्हणून ते सर्वजण बाहेर जातात. भूमी मात्र आकाश जवळच बसून असते. आजी आणि रागिनीसुद्धा तिथेच असतात. आणि आकाश झोपी गेल्यानंतर भूमी आजीसोबत बोलण्यासाठी जाते. मात्र आजी रागातच तिला म्हणते, झाली का तुझी सगळी नाटकं करून? तुला काय वाटलं? तू माझ्या आकाशला गोंजारलं, त्याला खाऊ पिऊ घातलं, झोपवलं म्हणून माझ्या मनात तुझ्याबद्दल असणारा राग कमी होईल का? मी तुला माफ करेल का? तर ते कधीच शक्य नाहीये. तू निघ इथून. आणि आजीचं हे बोलणं ऐकून भूमीला धक्का बसतो. रागिनीसुद्धा खूपच घाबरते. भूमी आजीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र आजी म्हणते की माझ्या मनाची कवाडं मी कधीच बंद करून घेतली आहे. तू आकाशसोबत जे काही वागली आहे ते मी कधीच विसरणार नाही. आणि आजीचं हे बोलणं ऐकून भूमी खूप नाराज होते. तर रागिनीला सुद्धा काय करावं ते सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाश एका माणसाचा फोन घेऊन रस्त्याने पळत असतो आणि त्यामुळे सगळी माणसं त्याच्या पाठीमागे लागतात. सर्वजण आकाशला चोर समजत असतात आणि त्यानंतर ते लोक आकाशला मारणार. इतक्यात भूमी त्या ठिकाणी येते. ती त्या लोकांपासून आकाशला वाचवते आणि ती त्या लोकांना सांगते की नवरा आहे हा माझा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.